नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। मित्रांनो, डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचे ॲडमिशन रजिस्ट्रेशन डेट जे आहेत ते एक्सटेंड झालेले आहेत। मित्रांनो, नवीन एक्सटेन्शन डेट आपण या ठिकाणी बघणार आहोत। आणि मित्रांनो, जी तुमची डेट्स एक्सटेंड झाली आहे ती 29/7/2024 पर्यंत झालेली आहे। या व्हिडिओच्या बनवण्याच्या मागचे कारण हेच आहे की 29 नंतर तुमचे डेट्स जे आहेत ते एक्सटेंड होतील का, कारण डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचे जे रिझल्ट आहेत ते ऑलरेडी 1 तारखेला लागणार आहेत, 1 ऑगस्टला। तर मित्रांनो, जे तुमचे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचे डेट्स आहेत ते एक्सटेंड होतील का, तर या संबंधितच आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। मित्रांनो, त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा। मित्रांनो, डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग रिलेटेड अपडेट आपल्याला या चॅनलवर वेळोवेळी भेटत राहतील। तर मित्रांनो, चला आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात। मित्रांनो, डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या वेबसाईटवर तुम्ही जसे येणार त्या ठिकाणी तुम्हाला डेट्स एक्सटेन्शनच्या बाबतीत जी आहे इम्पॉर्टंट नोटीस जी आहे ती तुम्हाला बघायला भेटत आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे नोटिफिकेशन म्हणून टॅब आहे त्या ठिकाणी तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे, ॲडमिशन नोटीस फॉर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग। त्यानंतर जे तुमचे या ठिकाणी फर्स्ट जी तुमची डिस्प्ले होत आहे लाईन, यामध्ये रजिस्ट्रेशन डेट फॉर कॅप राउंड हॅज बीन एक्सटेंडेड टिल 29/7/2024। मित्रांनो, 29/7/2024 पर्यंत तुमची रजिस्ट्रेशनची जी डेट आहे ती एक्सटेंड करण्यात आलेली आहे। 5 PM पर्यंत म्हणजे 5 वाजेपर्यंत तुमची 29/7 पर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता। आणि FC व्हेरिफिकेशन किंवा आपण त्याला फिजिकल व्हेरिफिकेशन किंवा ई स्क्रुटिनी मोड व्हेरिफिकेशन कुठल्याही प्रकारचे व्हेरिफिकेशन असो त्याची डेटसुद्धा तुमची एक्सटेंड झालेली आहे। आणि ती डेट जी आहे ती तुमची असणार आहे 30/7/2024। 30/7/2024 5 वाजेपर्यंत तुम्ही व्हेरिफिकेशनसुद्धा करू शकतात। मित्रांनो, या ठिकाणी ही नवीन डेट जी आहे, हे नवीन शेड्यूल तुमच्यासमोर या ठिकाणी आलेले आहे। या शेड्यूलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे चेक करू शकतात। या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, 15/7 पासून तुमचे ॲडमिशन स्टार्ट झाले होते आणि त्याची जी डेट आहे ती 29/7/2024 पर्यंत 5 वाजेपर्यंत एक्सटेंड करण्यात आलेली आहे। सोबतच व्हेरिफिकेशनची डेट आहे ती सुद्धा तुमची एक्सटेंड करण्यात आलेली आहे 30/7/2024 पर्यंत 5 वाजेपर्यंत तुम्ही व्हेरिफिकेशनसुद्धा करू शकतात। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुमचे जे फायनल मेरिट लिस्ट, प्रोविजनल मेरिट लिस्ट या डेट्स ज्या आहेत यासुद्धा तुमच्या एक्सटेंड झालेल्या आहेत आणि यासुद्धा एक्सटेंड होणार आहेत मित्रांनो। त्यामुळे आपण फायनल मेरिट लिस्टकडे सुद्धा आपण आता गेलं नाही पाहिजे। मी तुम्हाला एक्सटेन्शनच्या बाबतीत अजून सांगू शकतो की डेट कधीपर्यंत एक्सटेंड होणार आहे, त्यानंतर आपण हे मेरिट लिस्ट वगैरे जे आहे सर्व आपण आपल्या चॅनलवर लाईव्ह आणत असतो, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करू शकता। तर मित्रांनो, आता ही जी डेट एक्सटेंड झालेली आहे या ठिकाणी तुम्हाला स्टार मार्क्स जो आहे तो दिसत असेल 29/7/2024च्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी पुन्हा एकदा स्टार जो आहे स्टार बघायला भेटत असेल। स्टार म्हणजे काय मित्रांनो, ही डेट टेंटेटिव्ह आहे, ही डेट पुढे एक्सटेंड होणार आहे। मित्रांनो, आता ही एक्सटेंड होणार आहे, याचाच अर्थ ही जेव्हा एक्सटेंड होईल तर ती जी आहे मित्रांनो फर्स्ट इयर जे लास्ट इयरचे विद्यार्थी आहेत डिप्लोमा इंजिनिअरिंगचे, तर त्यांच्या रिचेकिंगच्या रिअसेसमेंटचा रिझल्ट जो आहे तो येणार आहे तुमच्या 1 तारखेला। तर 1/8ला तुमचा रिझल्ट येणार आहे आणि 1/8 नंतर तुमची जी रजिस्ट्रेशनची डेट आहे ती तुमची फायनल असू शकते मित्रांनो। फायनल डेट जी आहे ती 1/8 नंतरची तुमची येईल, कारण त्यामध्ये रिअसेसमेंटचे जे विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रोसेस जी आहे त्यांनासुद्धा डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व करायचे आहे। तर यानुसार ते डेट जे आहेत ते एक्सटेंड होणार आहेत। मित्रांनो, अजून 5 ते 10 तारखेपर्यंत तुमची डेट एक्सटेंड होऊ शकते। तर ज्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट वगैरे लागले नसतील किंवा ज्या विद्यार्थ्यांचे मित्रांनो कास्ट वगैरे व्हॅलिडिटी राहिली असेल तर त्या विद्यार्थ्यांनी अजूनसुद्धा जे आहे ते त्यांचे ओरिजिनल डॉक्युमेंट्सकडे लक्ष द्यायचे आहे आणि ते घेऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करून टाकायचे आहे। ज्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन राहिलं असेल, सर्व डॉक्युमेंट्स असतील पण रजिस्ट्रेशन बाकी आहे, त्यांनी सर्वांनी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन जे आहे ते कंप्लीट करायचे आहे। तर मित्रांनो, आय होप तुम्हाला सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन कळाली असेल। मित्रांनो, लास्ट डेट काय आहे, त्यानंतर तुमची लास्ट डेट एक्सटेंड होणार का, किती एक्सटेंड होणार, सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये कळाली असेल।
मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग रिलेटेड अपडेटसाठी आपल्या चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर चला मित्रांनो, भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.